पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पीठ मी करतो। नाही ते थंड। अरे गेट तर बंदच आहे। कदाचित मीच बंद करून विसरलो असेल। सिक्युरिटी 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 ब्लडी इडियट्स। अशी अशी करतात ड्युटी। अक्कल नाही एकाला पण। त्या जॅमर्स ऑन करून ठेवले त्याला हाका मारून त्याला ऐकूही जात नाहीये इडियटला। अरे बंद करायच्या आधी आतमध्ये चेक कर कोणी आहे नाहीये। आता आपण अडकलोय पण आपल्या जागी अजून कोणीतरी असतं आणि ते अडकले असतं तर काय झालं असतं? इट्स ओके। बरं खायला काय नाहीये, काय बरं वाईट कोणाचं झालं तर यांचं काय जातंय? त्याला कंपनीचं नाव खराब होतंय सगळ्यामध्ये। काम डाऊन। दरवाजा उघडू दे एकदा, मी दाखवतो या सगळ्यांना। ब्लडी इडियट्स ड्युटी करतायत ड्युटी। अक्कल नाही एकाला पण। आज चेक नको करायला आत कोण आहे कोण नाहीये। सिक्युरिटी खड्ड्यात गेलं सगळं, मी तोडून टाकतो एक आज। अरे काय करताय तुम्ही? हॅलो एक सेकंड एक मिनिट काय करताय तुम्ही? आय एम सॉरी पण मला वाटतं काच तोडायलाच हवी आपल्याला। अरे इतका राग? नेहा तुला कशी झेलायची? मी जर नेहा असते तर मी तुझा नेहा असतेस तर पण मी नेहा नाहीये। हाँ कमिश्नर साहब आहेच। जयंतीबाई मेहतानी छोकरी आणि रियल डॉक्टर चेन ने अनुष्का जयंतीबेन मेहता। हाँ तीच। हाँ 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 तुम्हाला काय अपडेट कळलं ना प्लीज आम्हाला इन्फॉर्म कर इमिजिएटली। हाँ ओके थँक्यू। अरे काका ते पोलीस कमिशनरना फोन का? अनुला जर काही झालं ना तर तुझं काही खरं नाही। ते कमिशनर तुला येऊन घेऊन जातील। तुझ्यावर काय चार्जेस असतील ना तुला माहिती आहे ते चांगला। रितेश मेहता यशवर्धन कुठे आहे? अरे सेमी चौधरी आम्ही पण त्याला शोधतोय नाही त्याला। ए गप्प बस, खोटं बोलू नको। यशवर्धन इथे आला होता कळलं ना, मला माहिती आहे। आणि त्याचा फोन आता लागत नाहीये। यशवर्धन कुठे आहे मला गपचूप सांग। ए कोण आहेस तू? कोणी का असे ना मेहतांच्या घरात आवाज खाली ठेवून बोलायचा। माझ्या मुलीला गायब करता आणि वरती आम्हालाच येऊन जाब विचारता। हिम्मत कशी झाली तुझी? तुम्ही चौधरीने माझ्या मुलीचं काय केलं सांगा मला। कुठे आहे ती? आज सकाळी ती त्या चौधरी बरोबर होती। कुठे आहे ती? आता हे शोधणार त्या दोघांना। मारी वाट लागी गई छे। काकाजींना खरं कळलं नाही पाहिजे, नाही तू मरी गयो ठाकूरजी मने बचाव। हो मेहता, हे तुमचे खेळणं आता जुने झाले कळलं ना। सगळ्या जगाला माहिती तुम्ही कोण आहात आणि कसे आहात ते। मी तुम्हाला आता शांतपणे सांगतो, यशवर्धन कुठे आहे मला गपचूप सांगा, नाहीतर काय? नाहीतर काय? अरे आमच्याच घरात येऊन आम्हाला दम देतो।
हॅलो. हा काय यशवर्धनचं शेवटचं लोकेशन आपलं ऑफिस होतं? आपलं ऑफिस? ओके ठीक आहे, मी बघतो काय ते. या बाय, थँक्स. ए कुठं निघालास? माझी मुलगी कुठे आहे सांग. हो, आत्ता मला माझ्या मित्राला शोधणं जास्त महत्वाचं आहे, कळलं ना? आणि मी त्याला शोधायला जातो. ए चौधरीच्या चमच्या, माझ्या अनुला एवढं जरी खर्चटलं ना तरी तुमचं चौधरी कुटुंब मी संपून टाकेन. काय रे, हा? यशवर्धन आणि तू कुठं भेटला होता? हा? ते आम्ही ते नाही सांगतोस का देऊ एक? त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या ऑफिसमध्ये. आणि मग समीर आमच्याकडेच राहिला, मग तिथेच मोठा झाला. शाळा एक, कॉलेज एक.
उठ रे. काय हे कामाच्या वेळेला झोपा काढतोस तू? सॉरी सर. सॉरी सर काय? पण मला सांग, ऑफिस नीट खालीवर सगळीकडे चेक करून मग बंद केलं होतं ना? हो सर, नीट चेक करूनच बंद केलं. आत नाहीये ना कोणी? नाही सर. मग यश सरांची गाडी इकडे बाहेर काय करते? सरांची गाडी पार्किंग मध्ये काय करते ते माहित नाही, पण वरती कोणी नाही सर. सर शपथ सर, मी चेक करूनच बंद काय केलं. बोलतोस तू? कामाच्या वेळेला झोपा काढतो आणि तुझ्या शब्दावर विश्वास ठेवू का मी? चल उघड, दाखव मला सगळं ऑफिस. चल उघड पटकन. ए अरे ये ना मूर्ख माणूस. हॅलो हॅलो. उघड पटकन. आलो आलो काय? उघड पटकन ते. सर कोण नसेल हो. अरे कोण नसेल म्हणजे? स्वतः झोपा काढतो आणि मला विचारतोय. चला उघड. उघडला? कोण नसेल सर, तुम्हाला सांगितलं. बापू सर, हे बघा. काय रे? काय काय हे? काय म्हणजे काय? काय म्हणजे काय? सर ती मुलगी. मुलगी पाहिली नाही का कधी? नाही म्हणजे खांद्यावर. खांदा पाहिला नाही का कधी? अरे वा, तू झोपलास म्हणून झालंय सगळं. कळलं तुला? चल बाहेर जा. ऐक, हे जर कुणाशी काही बोललास तू तर उद्या सकाळचं गावचं तिकीट काढून देईन. कळलं? हा. बंद कर, बाहेर जाऊन झोप. हो सर. युसलेस झोपा काढतो. यश, अरे यश, उठ ना. उठ उठ. तू समीर खरंच आलंयस की मला स्वप्नात दिसतोयस? हे काय? काय? तू आलास यार समीर, अख्खा घोळ होऊन बसलाय. ही सकाळी ऑफिस मध्ये आलो ना, मग आम्ही इकडेच अडकलो. अरे हॅलो 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 हॅलो. आता ह्या वेळेला तुझी ही गोष्ट ऐकायला वेळ नाही माझ्याकडे. ती इथे अडकलीये. तिचे वडील तिकडे पिसाटलेत. उठव पटकन तिला. चल निघायचं आपल्याला इथून पटकन. उठव तिला. अरे ब्रशला टूथपेस्ट लावली होती, गरम चहा घेऊन येतो आपल्या अंगावर ओतायला. अरे बाबा, पण आम्ही इकडे अडकलो. अरे ते मरू दे तिला. उठव पटकन, निघायचं इथून. ठीक आहे, उठव उठव. हो हा ठीक आहे. अरे हे मी कशाला उठव? तू उठव पटकन. अरे अरे काय? उठव पटकन तिला. उठव. अनुष्का, अनुष्का. अनुष्का, हे अनुष्का. अनुष्का, हे अनुष्का. तू मला उठवतोयस का? नाही तर तू उठव मग तिला. अरे तू किती नाजूक उठवतो यार. उठव ना पटकन, आपल्याला निघायचं इथून पटकन. वेळ काय बघ ना यार. उठव बरं पटकन. अनुष्का, अनुष्का. मॉर्निंग. अरे मॉर्निंग काय मॉर्निंग? आपली बॅड मॉर्निंग होईल. अनुष्का उठव तिला. अनुष्का, हा समीर. समीरला ओळखला ना? माझा मित्र समीर. तो आता आला आणि त्यांनी. ही ओळख करून द्यायची वेळ नाही. आपल्याला निघायला लागेल. पप्पा, आपल्याला निघायला हवं ना? मगापासून तेच सांगतोय मी. चला पटकन. मला ड्रॉप कराल ना तुम्ही? चला चला. प्लीज पटकन. अनु बेटा, बाळा तू कशी आहेस? पप्पा, तुला काही झालं नाही ना? या लोक तुला काय बोललो होतो रे? हं? चौधरीनेच माझ्या मुलीला पळवून नेलं असणार, किडनॅप केलं असणार. तुम्हाला काय वाटलं? सगळं पोलिसांच्या हवाली करून मी गप्प बसेन? आणि तुझ्या हाताला धरून घराबाहेर काढलं हिने, त्याचा बदला घेतोस तू? तिला डांबून ठेवतोस? आता मी काय करतो ते बघा तुम्ही. पप्पा त्यांनी काही नाही केलंय. खरंच त्यांची काही चूक नाहीये. अनु तू शांत राहा. तू काहीच बोलू नकोस. मला माहिती आहे या लोकांचे काय धंदे आहेत ते. आणि बघ अनु, यांच्या धमक्यांना घाबरून तुला खोटं बोलण्याची काहीही गरज नाहीये. मी बघतो आता यांच्याकडे काय करायचं यांचं ते. पप्पा ट्रस्ट मी, खरंच ह्यांनी काही नाही केलंय. मी स्वतःहून आले इथे. तुम्ही समजताय तसं काही नाहीये पप्पा. आणि त्यांनी तुला डांबून ठेवलं नाही का? नाही पप्पा, आम्ही अडकलो होतो इथे ऑफिस मध्ये पप्पा. म्हणजे
बाहेरून लॉक झालं. मला खरंच ह्यांनी खरंच काही नाही केलंय पप्पा. चला तुम्ही शांत व्हा. चला पप्पा. आज अनुमुळे तुम्ही सुटलात, पण लक्षात ठेवा, जयंती मेहताची मुलगी आहे ही. परत तिच्या अंगाला हात जरी लावला ना तरी वाट लावीन मी तुमची. चला नु. अरे काय हे थोडक्यात निभावलंय. नाही तर जयंतीने आपली वैजयंती केली असती. काय कुठे होतास तू? किती फोन केले तुला, किती शोधलं तुला माहिती. रात्रभर इकडे फोन करा तिकडे फोन करा, तुझा फोन लागत नाही, तू कुठेच कळत नाही. काय झालं आता सांग मला नीट. यश यश यश, हा? ती नेहा नाही अनुष्का होती हे सांगायची गरज आहे का परत एकदा? मला माहिती आहे समीर, आणि मी हे ऍक्सेप्टही केलंय, आणि हे तुलाही माहिती आहे. ते तुझ्या बोलण्यावरून आणि वागण्यावरून वाटत नाही म्हणून विचारतोय. चला. तू अजून जागी कायस? कुठे होतास तू इतक्या वेळ? मी तुला फोन किती केले, तू माझा फोनच उचलत नव्हतास. ते तुम्ही आलात का? किती वेळ प्रयत्न करते पण ही काही झोपायला तयार नाही तुमच्याशिवाय. काय झालं आज? खूप उशीर झाला तुम्हाला? म्हणजे काही इम्पॉर्टंट मीटिंग वगैरे होती का? चला 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 परी बाळा, झोपायला आपल्याला उशीर झालाय. आता बेड टाइम स्टोरी उद्या ऐकूया. ओके चला. आणि ओ परीचे फ्रेंड, उशीर झाला आपल्याला यायला. जरा आवरायला पाहिजे, हातपाय धुवायला पाहिजेत, मग झोपायचं. हो की नाही परी? चला या. जागत नको बसू, कळलं का? चल. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. असे का वागले? उत्तर का नाही दिलं काही? आज नक्कीच काहीतरी घडलेलं आहे.